नमस्कार, मी राजेभाऊ मोगल. सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे. ज्या ओबीसी नेत्यावरचे आरोप कमी होत नाहीयेत, तोच ओबीसी नेता आता लवकरच मंत्रिमंडळात दिसेल, असं एक सूचक वक्तव्य अजित पवार, जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांनी केलं आहे. आणि तो ओबीसी नेता म्हणजे कोण, तर धनंजय मुंडे. आज पत्रकारांसोबत बोलत असताना अजित पवारांनी या संदर्भातलं वक्तव्य केलंय. पत्रकारांनी काही प्रश्न विचारले, त्यावेळी धनंजय मुंडेंच्या अनुषंगाने बोलत असताना त्यांनी सांगितलं की कृषी आणि त्या शेतीच्या संदर्भातले एकूणच जे आरोप त्यांच्यावर झाले त्या संदर्भात न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिली आहे आणि हे आरोप ज्यांनी केले त्यांना दंड देखील केला आहे. मग एका पत्रकारांनी पुन्हा एक प्रश्न केला की ते लवकरच मंत्रिमंडळात दिसू शकतात का? तर ते म्हणे एका गोष्टीचं अजून आम्ही माहिती घेत आहोत, त्या संदर्भातला निकाल लागला किंवा त्या संदर्भातली जर माहिती कळाली, समोर आली की ते त्यामध्ये दोषी नाहीत, तर ते मंत्रिमंडळात दिसू शकतात. लक्षात आला असेल एकूणच काय प्रकरण चालू आहे आणि कशा पद्धतीची पाठराखण चालू आहे. खरं तर ज्या प्रकरणामुळं धनंजय मुंडेंना पाय उतार व्हावं लागलं किंवा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला, ते प्रकरण कुठलं, तर बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या. या हत्येच्या संदर्भात तपास करत असताना एक बोट गेलं वाल्मिक कराडांकडे. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे व्यावसायिक भागीदार आहेत आणि तेच या संतोष देशमुखांच्या खुनाचे मुख्य सूत्रधार आहेत. म्हणून त्या ठिकाणी त्यांना आत जावं लागलं. ते आतमध्ये आहेत, त्यांचे काही साथीदार देखील आतमध्ये आहेत. यावरून वातावरण कुठेतरी शांतही झालेलं नाहीये. हे या संदर्भात वेगवेगळे मोर्चे निघाले. आता पुन्हा मोर्चे सुरू झालेले आहेत. ते कशाचे, तर परळीमधील महादेव मुंडे यांच्या खुनाच्या संदर्भामध्ये अजूनही आरोपी मोकाट असल्याच्या आरोपावरून आणि मागणीसाठी या संदर्भात महादेव मुंडेंच्या कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करत आहेत. आणि कुठंतरी ते एखादं काहीतरी घोषित करून सरकार त्याला कुठेतरी शांत करतं का, असं देखील व्हायला लागलेलं आहे. काही दिवसापूर्वीच जरांगे पाटलांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची परळीमध्ये जाऊन भेट घेतली, एक दौरा काढला त्या ठिकाणी आणि एक आंदोलनाचा इशारा दिला. म्हणून सरकारला नमावं लागलं आणि सरकारने एसआयटीची घोषणा केली. एसआयटीची घोषणा केली, मात्र त्यावर कदाचित त्या कुटुंबाचं अजूनही त्यांना विश्वास नसावा सरकारचा. त्यामुळे त्यांनी आजच पुन्हा एक मोठा मोर्चा म्हणा किंवा एक आंदोलन म्हणा केलं आणि पाऊस सुरू होता. या पावसात देखील त्यांचं आंदोलन सुरू होतं आणि त्यांची मागणी काय होती की आरोपीला तात्काळ अटक केली पाहिजे. खरं तर बऱ्याचदा अनेक प्रकरणांमध्ये एसआयटी घोषित होती, पण एसआयटीचं काम खरंच तातडीने सुरू होतं का, त्या कामाला एक मर्यादा असायला पाहिजे. तितक्याच त्या मर्यादेमध्ये म्हणजे मर्यादा कुठली, तर कालावधी जो आहे त्या प्रकरणातला संदर्भातला जो काय अहवाल असेल, काही शोध घ्यायचा असेल, तो अहवाल लवकर सादरण्याच्या संदर्भात आणि त्याच्यातले दोष जे आहेत, कोण दोषी आहेत, दोष निष्पन्न करण्यासाठीचे. मात्र कुठंतरी याबाबत त्यांना विश्वास नसावा म्हणून त्यांनी पुन्हा आंदोलन केलंय. आणि रोख कुठं जातोय, तर वाल्मिक कराडकडे. बाळा बांगर जे आहेत, कुठले आहेत, तर बीडचेच आहेत. त्यांनी आरोप केला की वाल्मिक कराड याच्यातला कसा सूत्रधार आहे, कसं मारलं. खरं तर ते फोटो आपल्याला सत्ताकारांच्या हाती देखील लागलेले आहेत, मात्र आपण ते दाखवू शकत नाहीत. इतक्या वाईट पद्धतीचे मारल्याचे ते फोटो आहेत. तर बाळा बांगरनं देखील आरोप केलेत. यात वाल्मिक कराडचा मुलगा असल्याचं देखील सांगितलं जातंय. मात्र त्यांना मुंडे कुटुंबांना न्याय मिळत नाहीये म्हणून ते आंदोलन करतायत आणि कुठेतरी विष प्राशन करतायत. हा झाला विषय. हा विषय कसा याचे डॉट डॉट जर जोडले तर आपल्या लक्षात येऊ शकतं. मग हे असे आरोप होत असताना कुठंतरी परळीच्याच, जे धनंजय मुंडे परळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत, त्याच परळीमध्ये त्यांच्याच ओबीसी प्रवर्गातले एक महादेव मुंडेंची हत्या होती आणि ते न्यायाची भीक मागतायत त्यांच्या घरातले लोक आणि त्यांना न्याय मिळत नाही गेले अनेक दिवसांपासून.
असा आरोप असतानाही राष्ट्रीय नेते अजित पवार मात्र सांगतात की ते परत पुन्हा ते येऊ शकतात. त्यामुळे आता परत पुन्हा एक असा संताप व्यक्त करायला सुरुवात झालेली आहे. आणि धनंजय मुंडे यांच्यावर केवळ कृषीच्या अनुषंगानेच आरोप नव्हते, तर त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होते. त्यांच्या पत्नी ज्या आहेत करुणा मुंडे यांनी त्यांची भगिनी म्हणजे करुणा मुंडेची भगिनी त्या संदर्भात अत्याचार केल्याचं देखील एक प्रकरण आहे. त्याही सतत सातत्याने बोलत असतात, या संदर्भात आवाज उठवत असतात. मात्र कुठंतरी या प्रकरणात आरोप होत असताना त्या व्यक्तींना न्याय मिळत नसताना कुठंतरी अजित पवारांचं एक वक्तव्य येतंय आणि त्या वक्तव्यामुळं पुन्हा एक नवा वाद निर्माण होण्याची एक शक्यता आता या ठिकाणी निर्माण झालेली आहे. एकतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दुसरे जे आहेत माणिकराव कोकाटे सध्या कृषी मंत्री आहेत आणि ते देखील कशा पद्धतीनं ट्रोल होत आहेत. आता 2 दिवसाचा अवधी अजित पवारांनी घेतलेला आहे, त्या संदर्भात देखील आता लोकांना वाटतं की काय निर्णय नेमका येतो. असं सगळं होत असताना आपल्याच मंत्र्यावर पुन्हा नव्या मंत्र्यावर आरोप होत असताना कुठंतरी आपण तो विषय सॉल्व्ह करत नाही, तर हा नवीन एक वादाला सुरुवात करत आहोत. हे कदाचित अजित पवारांच्या लक्षात आलं नाही असं म्हणता येणार नाही, कारण ते राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळं एक नवीन वादाला सुरुवात झाली आहे असंच म्हणता येणार आहे. आणि आपल्याला देखील या निमित्ताने किंवा आता या वक्तव्याच्या अनुषंगाने आपल्याला देखील काय वाटतं, आपण देखील कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हावं. आमचा व्हिडिओ आवडला तर तो शेअर करावा, लाईक करावा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करावं. धन्यवाद.